मराठी बातमीपत्रात आपलं स्वागत करते। पाहुयात आजच्या काही मुख्य बातम्या। देशातील दुग्ध सहकारी क्षेत्राचा कायापालट करण्याच्या दिशेने पाऊल उचललं आहे। केंद्रीय सहकार मंत्री अमित शहा यांनी श्वेतक्रांती 2.0 चे लॉन्चिंग केले आहे। महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण आणि रोजगाराच्या संधी निर्माण करण्याच्या उद्देशाने हा एक मोठा उपक्रम सरकारने हाती घेतल्याचं म्हटलं जात आहे। महिला शेतकऱ्यांचे सक्षमीकरण, दुग्धोत्पादन वाढवणे, दुग्ध व्यवसाय पायाभूत सुविधा मजबूत करणे आणि दुग्ध व्यवसाय निर्यातीला प्रोत्साहन देणे या 4 प्रमुख क्षेत्रांवर लक्ष केंद्रित करण्यात आले। हा उपक्रम मोदी सरकारच्या 3ऱ्या कार्यकाळाच्या पहिल्या 100 दिवसात सुरू करण्यात आलेल्या 3 उपक्रमांपैकी एक आहे। बहुतेक महिला डेअरी क्षेत्रात गुंतलेल्या आहेत। त्यापैकी काही एकट्या गुजरातमध्ये 60,000 कोटी रुपयांचा व्यवसाय करत आहेत। हा नवीन उपक्रम महिलांच्या सक्षमीकरणावर आणि कुपोषणाविरुद्धच्या लढ्याला अधिक बळकट करण्यावर भर देईल असे आयोजित कार्यक्रमात संबोधित करताना अमित शहा यांनी सांगितले। महाराष्ट्रात लवकरच विधानसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर होऊ शकतो। विदर्भ हा काँग्रेस आणि भाजपा दोघांचा गड मानला जातो। यंदा काँग्रेसला विदर्भाकडून भरपूर अपेक्षा आहेत। आणीबाणीच्या काळातही विदर्भातील जनतेने काँग्रेसला साथ दिली होती। भाजपाने मागच्या 10 वर्षात विदर्भात आपली पाळंमुळं भक्कम करण्याचा प्रयत्न केला, पण 2024च्या लोकसभा निवडणुकीत भाजपाच्या हातून हा किल्ला निसटण्याचे संकेत मिळाले आहेत। विधानसभा निवडणुकीआधी भाजपासाठी विदर्भातील समीकरण जुळवून आणण्यासाठी स्वतः पीएम मोदी विदर्भाच्या मैदानात उतरत आहेत। राज्यात विधानसभा निवडणुकांचे वेध लागल्यापासून विविध प्रकल्पांच्या उद्घाटनांचा धडाका सुरू आहे। तसंच सरकारकडून अनेक लोकोपयोगी कार्यक्रमही आयोजित केले जात आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी आज विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमानिमित्त वर्धा येथे येणार आहेत। तर दुसरीकडे महाविकास आघाडी आणि महायुतीतील अंतर्गत वाद आता चव्हाट्यावर येऊ लागला आहे। जागा वाटप, मुख्यमंत्री पदाचा चेहरा यावरून रस्सीखेच सुरू आहे। कोणाला किती जागा मिळणार, कोण कुठून उभं राहणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे। मनोज जरांगे पाटील यांच्या आमरण उपोषणाचा आज 4था दिवस आहे। आज जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारी यांनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली। जयश्री भुसारी यांच्या पथकाने जरांगे यांची तपासणी केली। त्यानंतर त्यांच्याकडे उपचार घेण्याचा आग्रह धरला, मात्र जरांगे पाटील यांनी उपचार घेण्यास नकार दिला आहे। सकाळी करण्यात आलेल्या तपासणीनुसार जरांगे पाटील यांची शुगर लेव्हल कमी झाली आहे, अशक्तपणा आला आहे, बीपी थोडासा लो झाला आहे, त्यांची प्रकृती चिंताजनक आहे। तसेच परत एकदा उपचार घेण्यासाठी त्यांना आग्रह करणार आहे अशी माहिती यावेळी जालना जिल्हा आरोग्य अधिकारी जयश्री भुसारे यांनी दिली आहे। काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी आज सकाळी हरियाणातील कर्नाल जिल्ह्यात अचानक दाखल झाले। यांच्या येण्याने एकच गोंधळ उडाला आहे। पहाटे 5:30च्या सुमारास ते भोगाडीपूर गावात दाखल झाले। या ठिकाणी त्यांनी एका तरुणाच्या कुटुंबाला भेट दिली असल्याचे सांगण्यात येत आहे। राहुल गांधी अमित नावाच्या तरुणाच्या कुटुंबियांना भेटायला आले होते। अमित अमेरिकेत राहतो आणि तिथे तो अपघातात जखमी झाला। राहुल गांधी जेव्हा अमेरिकेच्या दौऱ्यावर गेले होते तेव्हा त्यांनी अमित यांची भेट घेतली होती। त्याचवेळी आता राहुल गांधी त्यांच्या कुटुंबियांना भेटायला आले होते। अमितच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर राहुल गांधी येथून निघून गेले। लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वेध लागले आहेत। राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे। दररोज नवनवीन इच्छुक उमेदवारांची नावे समोर येत असून काही दिवसांपूर्वी मुंबईचे माजी पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी विधानसभा निवडणूक लढवण्याची घोषणा केली होती। त्यानंतर काल त्यांनी काँग्रेस पक्षात प्रवेश केला। यावरून भाजप नेते मोहित कंबोज यांनी संजय पांडे यांच्यावर निशाणा साधला आहे। राज्याच्या पहिल्या महिला मुख्य सचिव होण्याचा मान मिळवणाऱ्या सुजाता सौनिक यांच्यावर महायुती सरकार राजीनामा देण्यासाठी दबाव आणत असल्याचा गंभीर आरोप विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी केला आहे। सुजाता सौनिक यांनी महायुती सरकारमध्ये अंमलात असलेल्या कट प्रॅक्टिसला थारा दिला नाही, परिणामी त्यांच्यावर आपल्या पदाचा राजीनामा देण्यासाठी प्रचंड दबाव आणला जात असल्याचे अंबादास दानवे यांनी म्हटले। त्यांनी या संदर्भात राज्यपाल CP राधाकृष्णन यांना पत्र लिहिले आहे। या पत्रात दानवे यांनी अनेक गंभीर आरोप केले आहेत। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात विविध योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन झाले। यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकेचे बाण डागले। काँग्रेसचे शाही कुटुंब देशातील सगळ्यात भ्रष्ट कुटुंब असल्याचे मोदी म्हणाले। त्याचबरोबर कर्नाटकातील गणपती मूर्ती प्रकरणावरून मोदींनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लक्ष केले। मोदी म्हणाले, तुम्ही बघा, आज काँग्रेसच्या लोकांची भाषा, त्यांचे बोलणे, परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधातील अजेंडा, समाजाला तोडणे, देशाला तोडण्याची भाषा करणे, भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा अपमान करणे, ही ती काँग्रेस आहे जिला तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्सल चालवत आहेत। आज देशात सर्वात बेईमान आणि सर्वाधिक भ्रष्ट पक्ष कुठला असेल तर तो काँग्रेस आहे।
देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब कुठले असेल तर ते काँग्रेसचे शाही कुटुंब आहे. ज्या पक्षात आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा थोडासाही सन्मान केला जात असेल तर तो पक्ष कधी गणपती पूजेचा विरोध करू शकत नाही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे, तर काँग्रेसमधून नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. महाविकास आघाडीची लढाई ही केवळ मुख्यमंत्री पदासाठीच आहे व त्यावरूनच त्यांच्यात धुसफूस आहे. मात्र महायुतीकडून राज्यात डबल इंजिन सरकार यावे व राज्याचा विकास व्हावा यासाठी निवडणुकीची तयारी सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. त्यांनी ठाकरेंचा वापर करून घेतला आहे. ठाकरे ते काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत भेटले, मात्र कुणीही त्यांना गंभीरतेने घेतले नाही. काँग्रेस किती बेईमान आहे हे आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. त्यातच आता नाशिकमध्ये महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केला. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले. संजय शिरसाट यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीतील मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. महात्मा गांधींच्या काळातील काँग्रेस आता राहिलेली नाही. सध्याची काँग्रेस हा द्वेषाने भरलेला पक्ष आहे. तुकडे तुकडे गँग आणि शहरी नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत. जनतेने संघटित होऊन याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. वर्धा येथे शुक्रवारी आयोजित विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की महात्मा गांधींच्या काळात जी काँग्रेस होती ती आज अस्तित्वात नाही. सध्याच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचे भूत शिरले असून पक्षातील देशभक्तीची भावना अखेरचा श्वास घेते. ज्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही. काँग्रेसच्या धोकेबाजीपासून महाराष्ट्राला आम्हाला वाचवायचं आहे. वर्तमानात तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्सल काँग्रेस चालवत आहे. आजची काँग्रेस गणपती पूजेचा द्वेष करते. आम्हाला एकजूट होऊन काँग्रेसला उत्तर द्यावे लागेल. आम्हाला परंपरा जपत प्रगती करायची आहे, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धावरून अमरावती टेक्सटाईल पार्कचं भूमिपूजन झालं. अमरावती MIDC या ठिकाणी कार्यक्रम ठिकाणी भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, इतर नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा ह्या भावूक झाल्या. यावेळी नवनीत राणाशी बातचीत केली तेव्हा त्या म्हणाल्या की ते आनंदाचे अश्रू होते. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे, असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे काही नेते पक्षांतर करतानाही पाहायला मिळत आहेत. आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे आज स्वगृही परतणार आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. सगळे सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंना उपोषणाच्या 4थ्या दिवशी चालणं देखील मुश्किल झालं आहे. सहकाऱ्यांचा आधार घेत त्या चालताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हतं. दरम्यान सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्ध्यात विविध योजना आणि प्रकल्पांचे उद्घाटन झाले. यावेळी बोलताना मोदींनी काँग्रेसवर टीकेचे बाण डागले. काँग्रेसचे शाही कुटुंब देशातील सगळ्यात भ्रष्ट कुटुंब असल्याचे मोदी म्हणाले. त्याचबरोबर कर्नाटकातील गणपती मूर्ती प्रकरणावरून मोदींनी उद्धव ठाकरेंना नाव न घेता लक्ष केले. मोदी म्हणाले, तुम्ही बघा आज काँग्रेसच्या लोकांची भाषा, त्यांचे बोलणे
परदेशात जाऊन त्यांचे देशविरोधातील अजेंडा, समाजाला तोडणे, देशाला तोडण्याची भाषा करणे, भारतीय संस्कृती आणि श्रद्धेचा अपमान करणे ही ती काँग्रेस आहे जिला तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्सल चालवत आहेत. आज देशात सर्वात बेईमान आणि सर्वाधिक भ्रष्ट पक्ष कुठला असेल तर तो काँग्रेस आहे. देशातील सर्वात भ्रष्ट कुटुंब कुठले असेल तर ते काँग्रेसचे शाही कुटुंब आहे. ज्या पक्षात आपल्या श्रद्धेचा आणि संस्कृतीचा थोडासाही सन्मान केला जात असेल तर तो पक्ष कधी गणपती पूजेचा विरोध करू शकत नाही, अशा शब्दात मोदींनी काँग्रेसला लक्ष्य केले. उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्री व्हायचे आहे, शरद पवारांना सुप्रिया सुळेंना मुख्यमंत्री करायचं आहे, तर काँग्रेसमधून नाना पटोले व बाळासाहेब थोरात यांना मुख्यमंत्री पदाची स्वप्ने पडत आहेत. महाविकास आघाडीची लढाई ही केवळ मुख्यमंत्री पदासाठीच आहे व त्यावरूनच त्यांच्यात धुसफूस आहे. मात्र महायुतीकडून राज्यात डबल इंजिन सरकार यावे व राज्याचा विकास व्हावा यासाठी निवडणुकीची तयारी सुरू आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले. नागपुरात शुक्रवारी ते प्रसारमाध्यमांशी बोलत होते. काँग्रेस राष्ट्रवादी उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री होऊ देणार नाहीत. त्यांनी ठाकरेंचा वापर करून घेतला आहे. ठाकरे ते काँग्रेसच्या सर्व नेत्यांना दिल्लीत भेटले, मात्र कुणीही त्यांना गंभीरतेने घेतले नाही. काँग्रेस किती बेईमान आहे हे आता उद्धव ठाकरे यांना कळले असेल, असा चिमटा बावनकुळे यांनी काढला. लोकसभा निवडणुकीनंतर आता विधानसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहे. राज्यात महायुती विरुद्ध महाविकास आघाडीत सामना रंगणार आहे. महायुती आणि महाविकास आघाडीत सध्या जागा वाटपावरून चर्चा सुरू आहे. त्यातच आता नाशिकमध्ये महायुतीत तणाव वाढल्याचे चित्र आहे. आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांकडून विविध जागांवर दावेदारी सुरू आहे. काही दिवसांपूर्वी शिवसेना शिंदे गटाने नाशिक मध्य विधानसभा मतदारसंघावर दावा केला. शिंदे गटाचे प्रवक्ते संजय शिरसाट यांनी थेट उमेदवाराचे नाव जाहीर केले. संजय शिरसाट यांच्या नाशिक दौऱ्यानंतर महायुतीतील मिठाचा खडा पडल्याचे बोलले जात आहे. महात्मा गांधींच्या काळातील काँग्रेस आता राहिलेली नाही. सध्याची काँग्रेस हा द्वेषाने भरलेला पक्ष आहे. तुकडे तुकडे गँग आणि शहरी नक्षलवादी काँग्रेस चालवत आहेत. जनतेने संघटित होऊन याला प्रतिसाद द्यावा, असे आवाहन पंतप्रधानांनी केले. वर्धा येथे शुक्रवारी आयोजित विश्वकर्मा योजनेच्या वर्षपूर्ती कार्यक्रमात पंतप्रधान बोलत होते. यावेळी काँग्रेसवर टीका करताना मोदी म्हणाले की महात्मा गांधींच्या काळात जी काँग्रेस होती ती आज अस्तित्वात नाही. सध्याच्या काँग्रेसमध्ये द्वेषाचे भूत शिरले असून पक्षातील देशभक्तीची भावना अखेरचा श्वास घेते. ज्यांनी शेतकऱ्यांना देशोधडीला लावले त्यांना पुन्हा संधी द्यायची नाही. काँग्रेसच्या धोकेबाजीपासून महाराष्ट्राला आम्हाला वाचवायचं आहे. वर्तमानात तुकडे तुकडे गँग आणि अर्बन नक्सल काँग्रेस चालवत आहे. आजची काँग्रेस गणपती पूजेचा द्वेष करते. आम्हाला एकजूट होऊन काँग्रेसला उत्तर द्यावे लागेल. आम्हाला परंपरा जपत प्रगती करायची आहे, असे मोदींनी सांगितले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वर्धावरून अमरावती टेक्सटाईल पार्कचं ई भूमिपूजन झालं. अमरावती MIDC या ठिकाणी ई कार्यक्रम ठिकाणी भाजप खासदार अनिल बोंडे, माजी खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा, इतर नेते मंडळी आणि शासकीय अधिकारी उपस्थित होते. यावेळी नवनीत राणा यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाल्याचं पाहायला मिळालं. देवेंद्र फडणवीस यांनी अमरावती टेक्सटाईल पार्कसाठी नवनीत राणा यांनी देखील पाठपुरावा केला असा उल्लेख करताच नवनीत राणा ह्या भावूक झाल्या. यावेळी नवनीत राणाशी बातचीत केली तेव्हा त्या म्हणाल्या की ते आनंदाचे अश्रू होते. विधानसभेची निवडणूक तोंडावर आल्यामुळे सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. एकीकडे महायुतीच्या नेत्यांचे दौरे आणि दुसरीकडे महाविकास आघाडीच्या नेत्यांचे दौरे असं चित्र राज्यात पाहायला मिळत आहे. निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी देखील सुरू आहे. त्यातच महाविकास आघाडी आणि महायुतीच्या समीकरणामुळे निवडणूक लढवण्याची इच्छा असणारे काही नेते पक्षांतर करतानाही पाहायला मिळत आहेत. आता भाजपचे खासदार अशोक चव्हाण यांचे मेहुणे भास्करराव पाटील खतगावकर हे आज स्वगृही परतणार आहेत. काँग्रेस प्रभारी रमेश चेन्नितला यांच्या उपस्थितीत ते काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. मराठा आंदोलक मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आज 4था दिवस आहे. सगळे सोयरीच्या अधिसूचनेची अंमलबजावणी करून मराठ्यांना ओबीसीतून आरक्षण द्यावे या मागणीसाठी मनोज जरांगे अंतरवाली सराटी येथे उपोषणाला बसले आहेत. दरम्यान त्यांची प्रकृती खालावली आहे. जरांगेंना उपोषणाच्या 4थ्या दिवशी चालणं देखील मुश्किल झालं आहे. सहकाऱ्यांचा आधार घेत त्या चालताना दिसत आहेत. मनोज जरांगे यांना थकवा जाणवतोय. ते स्टेजवरून खाली उतरताना अचानक खाली बसलेले पाहायला मिळाले. यावेळी त्यांना उठता येत नव्हतं. दरम्यान सरकारकडून मनोज जरांगेंना कोणता प्रतिसाद मिळतोय का याकडे सर्वांचं लक्ष आहे.